बाळा, हे बघ, तू डोळे मिटून घे आणि शांतपणे मी काय सांगतोय ते ऐक. आज तुझा हा स्वामी, तुझा पिता तुझ्याशी बोलायला आला आहे. तुला खूप काही सांगायचं आहे. खूप काही तुझ्या मनात साचलंय ना. मला सगळं समजते. तुझ्या डोळ्यातले ते अश्रू, तुझ्या मनातली ती चिलबिल, ते सगळं काही मी पाहतोय. तुला वाटतंय ना की यात सगळं आता संपलंय. तुला प्रश्न पडलाय की ज्यांच्यासाठी तू आयुष्य झिजवलंस, ज्यांना आपलं मानलंस, त्यांनीच तुला मध्येच कसं सोडलं. तुला तुझ्या शत्रूंची भीती वाटते. मग आज ऐकून घे, तुझे खरे शत्रू कोण आहेत आणि तुझा हा आयुष्याचा फेरा कसा फिरणार आहे. माझ्या लाडक्या बाळा, तू बाहेरच्या जगात शत्रू शोधतोयस, पण तुला माहिती आहे का, जो तुझ्या प्रगतीवर जळतो, जो तुझ्याबद्दल वाकडं बोलतो, तो तुझा शत्रू नाहीये. उलट तो तर तुला अजून मोठं व्हायला भाग पाडतोय. खरा शत्रू तर तुझ्या मनात दडून बसलाय. तो भीती नावाचा शत्रू, जो तुला सांगतोय की तू काहीच करू शकणार नाहीस. तो शंका नावाचा शत्रू, जो तुला माझ्यावर विश्वास ठेवण्यापासून रोखतोय. तू लोकांच्या शब्दांना इतकं महत्त्व का देतोस? लोक काय म्हणतील या विचाराने तू स्वतःच्या आयुष्याची माती करतोयस. हाच तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. जगाचं काय आहे रे? जग तर माझ्यावरही बोलायला सोडत नाही. मग तू तर एक सामान्य जीव आहेस. पण तू घाबरायचं नाहीस. आता तुला वाटत असेल की तुझा काळ कधी बदलणार, तुझा हा दुःखाचा फेरा कधी थांबणार. तर ऐक, काळ बदलत नसतो. काळ आपल्याला बदलण्यासाठी येत असतो. तू आतापर्यंत जे काही सोसलेलं आहेस, जे अपमान गिळले आहेत, त्या प्रत्येक क्षणाची नोंद माझ्याकडे आहे. तू जेव्हा पूर्णपणे मला शरण येतोस ना, तेव्हापासूनच तुझा हा भाग्योदय सुरू होतो. हा फेरा आता फिरणार आहे, कारण तू आता शांत राहायला शिकला आहेस. तू आता माझा भक्त, माझं नाव घेत राहतोय. जेव्हा माणूस शांत होतो ना, तेव्हा देव त्याच्यासाठी काम करायला लागतो. तुझ्या आयुष्यात आता अशा काही गोष्टी घडतील की तुला स्वतःला आश्चर्य वाटेल. जे रस्ते बंद झाले होते ते आता आपोआप उघडतील. जे लोक तुला सोडून गेले, तेच लोक तुझं आता नाव आदराने घेतील. पण बाळा,
हे सगळं घडताना तुला खचून जायचं नाहीये. तुला फक्त तुझं काम करत राहायचंय. तू फक्त एक पाऊल पुढे टाक. बाकीचे 10 पाऊल मी तुला उचलून घेईन. कष्ट करायला मागे कधीच राहू नको. यश आणि अपयश माझ्यावर सोडून दे. तू कोणाचंही वाईट केलं नाहीयेस ना, मग तुला किंवा तुझा बालही बाका कोणीच करणार नाही. हे माझं तुला दिलेलं वचन आहे. तुला छळणारे, तुला त्रास देणारे हे लोक फक्त माझ्या हातातील बाहुली आहेत. तुला घडवण्यासाठी मीच त्यांना तुझ्या आयुष्यात पाठवलं होतं. सोन्याला जसं आगीत तापवल्याशिवाय चकाकी येत नाही ना, तसं तुला या संकटातून गेल्याशिवाय तेज येणार नाही. आता तुझा आयुष्य बदलण्याचा क्षण जवळ आला आहे. तुझे शत्रू कोण आहेत हे तुला कळतंय ना. हे तुला कमजोर करतात ते तुझे शत्रू, आणि जो तुला माझ्या जवळ आणतो तो तुझा मित्र. मग तो प्रसंग संकटाचा का असेना. आता उठ, झटकून टाक ती निराशा. तुझ्या मनातली ती भीती काढून टाक. तुझ्या पाठीशी मी हिमालय बनून उभा आहे. कुणीही आलं, कितीही वादळ आलं तरी तुला धक्का लावण्याची कुणाची हिम्मत नाही. तुझं घर, तुझी मुलं, तुझं आरोग्य आणि तुझी ही स्वामी सेवा, या सगळ्यांची काळजी मला आहे. तू फक्त आनंदी राहा, हसत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे रे बाळा. जे गेलं त्याचा विचार करू नकोस. जे येणार आहे ते खूप मोठं आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझा हा स्वामी कधीच तुला एकटं सोडणार नाही. तुला जेव्हा कधी वाटेल की तू एकटा आहेस, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ म्हण. तुला मी तिथेच तुझ्या शेजारी उभा असलेला दिसेन. हे तुझा आयुष्यात आता बदलणार आहे. हा फेरा आता फिरला आहे. फक्त डोळे उघडून शांतपणे प्रवाहाबरोबर चालत राहा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. नेहमी तुझ्या पाठीशी आहे.